मंडळी आता आपण आलोय मच्छी मार्केट रत्नागिरी जेटी. ते व्हाईट कोलंबी ही कसं आहे? 450 रुपये किलो आहे व्हाईट कोलंबी. बांगडा आहे, बांगडा पण मग किती? 300 रुपये किलो आहे. आणि ही कुठली? हां 300 रुपये किलो. पापलेट आहे, हे किती? 1200. ते पण व्हाईट आहे. हा कुठला मासा? तो तांबोशी. हा कसा वाटाय हो? द्या यातला एक. चांगला आहे ना? चला आपल्याला ओला जाऊला भेटले. हे बघ 50 रुपये. चिताडा सुरमईची दोघं घेतलेली. सुरमई अबा हा घे ना, हा चांगला लागतो. अरे हो ताऊ जाता हा जास्त चालत नाही याच्यात. उतरलाय उतरलाय आमच्याकडे खाणारच नाही. तर मंडळी आता आम्ही बांगडे घेतले. हा नको 20 रुपये जास्त आहे. कापलेस तू? नको, मांजराला लागतील आमच्या. आमचा मांजर घरातला आहे ना. मंडळी जास्त मासे नाही तिकडे, एवढेच आहेत कारण की आज शुक्रवार आहे. तर शुक्रवारचे कमी येतात होय ना? काय घेतलं? शुक्रवारची नाही, आता कसं अजून पौर्णिमा झाली नाही ना. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर ह्या बोटी ज्या लागल्या त्या सगळे जातील. 1000 रुपयाची. आता जे आपल्याला 300 रुपये मिळाले. काय 1000 रुपयाची कोलंबी घेतलीस? आता जे आपल्याला 300 रुपयाला किलो मिळालीत ना, हां ते आपल्याला 150 रुपये किलो मिळतील. ओके चला, क्वांटिटी कमी असल्यामुळे मग जाऊया आता घरी. तर मंडळी आता आपण येऊन पोचतोय हातकंबा. हातकंबा ते बघा रत्नागिरीवरून रोड, हा रत्नागिरीला रोड जातो. तिकडे जातो कोल्हापूरला आणि इकडे जातो मुंबई हायवे मुंबईला. हा बघा तिथं आहे. आणि आता इथे आम्ही वडापाव खातोय. मनीष सांगतोय ते फेमस वडापाव. काय नाव काय यांचं? वैभव भुते यांचं वडापाव सेंटर आहे. हां हातकंबा तिथे याच्या इथेच आहे बरोबर. हा बघा हातकंबा, हा जो रत्नागिरीवरून इकडे आपला कोल्हापूरला रोड येतोय त्या साईडलाच आहे. गरम गरम तुम्हाला बघूया. गरम गरम वडे मिळणार. तुम्ही जसे माझ्याकडे तुम्हाला गरम गरम काढून मिळणार. टेस्ट आहे काय? वैभव नाव आहे. हे बघा आता आपला वडापाव गरम गरम. कसं आहे? वडापाव टेस्ट एक नंबर आहे. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये कधी आलात तर हातकंबा तिथे या ठिकाणी यांच्या कॉर्नरला ते शॉप आहे. संध्याकाळचं चालू होतं. म्हणजे गरम गरम वडापाव आपण खायला जसं तुम्हाला पाहिजे असं एक नंबर. मंडळी आता आम्ही चाललोय घरी. आता आहे हातकंबा पेट्रोल पंपात. पाऊस गायब झाला थोड्या वेळापूर्वी पण येतोय. बघा इकडे काळूक केला. इकडे मुंबई हायवे आहे. आता आपण सरळ जायचं असं कोल्हापूर हायवेला वरती साखरपा. चलो. आता नाही आता तू तुला एक सांगतो मी. आता 5 आधी काय केवढा पोरगा बघितलास ना तू मागे बघ चलो आप आ रहे हो. आपण आलोय पालीमध्ये. हा बघा डायरेक्ट हायवे वरून फ्लायओव्हर आहे, गोवा हायवे. आणि हा खालच्या साईडनी सर्व्हिस. हा सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस म्हणजे खालून जायला कोल्हापूरला जायला. पाऊस आहे हलका हलका. बाईकवरती जास्त लागतो तो.
तर मंडळी आता आम्ही थांबलोय. सुशांतची एमटी बंद पडली. एकत्र आलो होतो आम्ही रत्नागिरीत. काय करणार? आणि आता त्याने मिस्त्रीला फोन लावलाय. चालूच नाही होतं गाडी. चालूच होत नाही. पण लागत नाही. आपणच आणि आलो ना आणि आता. ऍक्च्युली याला किक पण नाही. साय स्टँडला सेन्सर आहे. साय स्टँडला कुठं लावणार? तर किशोरला त्याने फोन लावलाय आणि पाऊस पडतोय. आता आम्ही आहोत आम्ही नानीजला. गाडी बंद पडले. आता मिस्त्रीला फोन लावला नाही. बघूया काय आलं. झाली ना. ढकल दिला अशी धरली अशी गाडी अशी पलट अशी धरे इकडून धरे. तर जाऊया मंडळी पुढे आपण, कारण की पडले तर समोर मिस्त्री भेटला तर बघूया कुठे. नानीजला. लाकूड थोडा भेटला तर बघू. चल. झाली ना. झाली ना. हा आता आम्ही आलोय मिस्त्री घेण्या. बघा माऊली ऑटोमोबाईल करंजारी गावामध्ये. सॉरी करंजारी नानीज गावामध्ये, नानीजमध्ये. आणि पाऊस गेलाय आता, गायब झाला. चला दादा हो चला. तर मंडळी इकडे बघताय नानीजमध्ये आता नरेंद्र महाराजांचं मंदिर आहे. हे जुना मठ आहे आणि नवीन मठ तिकडे आहे पाठी पुढे आहे त्या साईडला. हा बॅटरी उतरले. ठीक आहे चालेल मग आम्ही जातो. चल चला चले. म्हणजे चार्ज करायला लागेल ना थोडी. हे काय ते पुढे चालेल चल. तर मंडळी त्याची बॅटरी उतरली होती तर आता ती चार्जला लावेल. आणि आता आम्ही चाललो आहे गोइंग टू होम. वातावरण बघा कसं मस्त झालंय. जांभोळ्यामध्ये आले. काळोख पडलाय. काळोख झालाय. मंडळी मी आता आलोय घरी. आता होऊया फ्रेश. ओके. तर मंडळी हे बघताय बांगडे जे आता आपण आणले होते रत्नागिरी जेटीमधून, मिरकरवाडा जेटी मच्छी मार्केट. हे बांगडे आता बघा. याला हळद, कोकम आणि मीठ टाकलंय. फ्राय करणार आहे. आणि इथे ओला जवळा त्याच्यामध्ये कोकम टाकले. तर आता आपण बघणार आहोत त्याची रेसिपी. तर हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं. बघा आत्ताच तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आत्ताच मी रत्नागिरीतून आलो. मटण कालवण करण्यासाठी काय काय याचे टाकले. खोबरं, खोबरं, तिखट आणि कोथिंबीर. लसूण आणि कोथिंबीर आहे बघा. आता याचं थोडं तिखलं बनवणार आहे कालवण. लसूण करपली. तेलावरती आता थोडंसं तिखट टाकायचं. हां हां ओके. आणि हे आपलं वाटण. त्याला उकळी आली की मासा टाकायचा. फ्रायसाठी काय काय घेतलं. तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि तिखट. रवा आणि तिखट. ओके. हे बघा आता बांगडा याच्यामध्ये टाकलाय. आता फ्राय करायचा बांगडा आपल्याला. केला मस्त की तव्यावरती. हां 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 एकच राहिलं. हे बघा मस्तपैकी आपलं कालवण रेडी आहे. बघा मस्तपैकी शिजलेत बांगडे. स्मेल पण मस्त होतं. इकडे साईडलाच मच्छी फ्राय होतो. बांगडा फ्राय.
चलो हा बघा व्यवस्थित इथं फ्राय झाला आहे. झाला ना आता पुढचा टाकेल. केला आहे. हे बघा आपले बांगडे मस्तपैकी फ्राय झालेत. व्यवस्थित येते आहे बघा इकडे ठेवले. मग मजा येणार आहे जेवायला. बाहेर मस्त पाऊस पडतोय. इकडे कालवण बांगडा फ्राय झाला. बांगडा आणि भाकरी श्रेयांश खातोय. कसं आला श्रेयांश? एक नंबर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हां असं